ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. हातकणंगले तालुक्यातील खोची येथे गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला मोठा पूर आलाय. यामुळे खोची येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराला पुराच्या पाण्याने स्पर्श केलाय. या दृश्याने संपूर्ण गावात भक्तिभावाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे मंदिरापर्यंत पोहोचलेले पाणी काही वेळ मंदिराच्या प्रवेशद्वारावरून वाहत होते. मंदिराच्या पवित्र दरवाजाला वारणामाईच्या जलाने झालेला नैसर्गिक स्पर्श हे देवीचा आशीर्वाद मानत गावकऱ्यांनी पूजन केले. हे दृश्य आमच्यासाठी पवित्र आहे. ग्रामदेवत आणि वारणामाई यांचा अद्भुत संगम आमच्या डोळ्यासमोर झाला, असे एका ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामस्थांनी पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन मंदिर परिसरात योग्य ती खबरदारी घेतली. सुदैवाने पाणी मंदिराच्या गर्भगृहापर्यंत पोहोचलेलं नाही. गावात सध्या वातावरण स्थिर असून प्रशासन आणि ग्रामपंचायत सतर्क आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले.